नमस्कार. सातपुडा परिसरातील आदिवासी भिल समाजाच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. धडगाव येथे पार पडलेल्या बैठकीत महापंचायतीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. धडगाव दि. 14 जून 2026. सातपुडा परिसरातील आदिवासी भिल समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविवारी धडगाव येथील विश्रामगृहात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समाजातील परंपरा जपणे, अनिष्ट प्रथा रोखणे आणि सामाजिक एकोपा वाढविणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकारिणी घोषणा. सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत सातपुडा परिसर आदिवासी भिल समाज महापंचायतीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महापंचायतीच्या अध्यक्षपदी माजी आदिवासी विकास मंत्री तथा माजी आमदार माननीय के. सी. पाडवी यांची निवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून सी. के. पाडवी तर उपाध्यक्षपदी सुनील नुऱ्या पाडवी यांची निवड करण्यात आली. स्थानिक कार्यकारिणी तसेच मोलगी तालुका अक्कलकोवा परिसरासाठी नितेश रायसिंग वळवी अध्यक्ष, अरविंद राऊत उपाध्यक्ष आणि करमसिंग सोकना पाडवी सचिव म्हणून निवडले गेले. धडगाव तालुका कार्यकारिणीत रतनदादा पाडवी अध्यक्ष, शिवाजी होमा पराडके उपाध्यक्ष आणि छोटा दापक्या वळवी सचिव म्हणून निवड करण्यात आली. फ्युचर प्लॅन. नवीन समितीमार्फत समाजातील सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक प्रश्नांवर लवकरच कृती आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच समाजातील जाणकार व्यक्तींनी आपले अभिप्राय लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भिल समाजाची मोठी लोकसंख्या असूनही संघटित व्यासपीठाची कमतरता जाणवत होती. मात्र नव्या समितीमुळे समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात याचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या बैठकीस समाजातील ज्येष्ठ नेते, शिक्षक, सरपंच प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच्या अगोदर मोलगी आणि धडगाव येथे मीटिंग आयोजित केली होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली होती. आज या ठिकाणी धडगाव आणि मोलगी परिसरासाठी अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट के. सी. पाडवी साहेबांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून सुनील सेठ काकडदाजी यांची नियुक्ती झाली. त्याच्यानंतर मी स्वतः सी. के. पाडवी माजी कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. आणि मोलगी परिसर आणि धडगाव परिसरासाठी वेगवेगळ्या समिती निर्माण झाल्या. त्याच्यात मोलगी परिसरासाठी नितेश रायसिंग बडवी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे धडगावसाठी रतनदादा पाडवी यांची नियुक्ती झाली. या समाज संघटनेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि याच्यापुढे समाजामध्ये ज्या ज्या रूढी परंपरा आहे त्याचे संरक्षण कसं करायचं आणि अनिष्ट प्रथा आणि ज्या काही गोष्टी आहे त्या समाजामध्ये घुसखोरी करत आहे त्याच्यावर प्रतिबंध कशा पद्धतीने केला जाईल याविषयी आज या ठिकाणी चर्चा झाली. आणि दोन्ही परिसरासाठी समिती नियुक्ती झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवचे फक्त नियुक्ती झाली. पुढच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी पूर्ण परिसराचे सदस्य नियुक्ती होणार आहे. ही जी आदिवासी भिल समाज महापंचायत आहे हे आदिवासी रूढी परंपरा याचे संरक्षण करेल आणि आदिवासीमध्ये अनिष्ट ज्या प्रथा आहे त्याला प्रतिबंध करेल. तसेच वेशन, फॅशन अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर आदिवासी समाजामध्ये सण उत्सव आहे, लग्नविधी आहे, याच्यामध्ये काही अनिष्ट गोष्टी आहे त्या प्रतिबंध करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. आणि आदिवासी समाजामध्ये ज्या ज्या चांगल्या रीतिरिवाज आहेत त्याच्यामध्ये खास करून जल, जंगल, जमीन म्हणजे झाडे लावणे, त्याच्यानंतर वयात आल्यानंतर मुलीचे लग्न करणे, त्याच्यामध्ये खास करून आम्ही असं ठरवलं की अशिक्षित असेल तर त्याचं आधार कार्ड आणि शिक्षित असेल तर LC पूर्ण त्यांचे 18 वर्षे पूर्ण झाले आणि मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येणार नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या समाजामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. आता सुरुवातीला मुख्य समिती आणि तालुका समितीची नियुक्ती झाली आहे. याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये गाव समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही तालुका अध्यक्ष जे आहे म्हणजे मोलगी परिसराचे अध्यक्ष नितेश वडवी आणि धडगाव तालुक्याचे अध्यक्ष रतनदादा पाडवी यांच्याकडे ज्याला कोणत्याही सूचना मांडायची असेल त्यांनी लेखी स्वरूपामध्ये मांडायची आहे.
कारण ही समिती फक्त गठीत झाली आहे. आपल्याला ठराव आणि इतर गोष्टीसाठी आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.